माझ्या सर्व पत्रकार बंधूंनो, मी आपणास अष्टविनायक सोसायटी आणि मा आशापुरा सोसायटी येथील होणाऱ्या गोरगरीब जनतेवरती अन्यायाबाबत मी आपणास विनंती करीत आहे। आणि सर्वप्रथम आपण सर्व इथं आल्यामुळे आपले प्रथमतः मी सर्वांच्या तर्फे आभार मानतो आणि स्वागत करतो। मूळ परिशिष्ट 2 मध्ये 668 टेनंट पात्र आहेत। टोटल मूळ संस्थेमध्ये 268 टेनंट पात्र आहेत। त्याच्यापैकी 375 हे टेनंट मा आशापुरा सोसायटीचे आहेत, 116 हे टेनंट अष्टविनायक सोसायटीचे आहेत आणि 168 सिद्धिविनायक सोसायटीचे आहेत। तर ह्याच्यामध्ये झाले काय ते तुम्हाला सांगतो। ज्या राखीव सदनिका महाराष्ट्र शासन म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण इथून ज्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये 8 राखीव सदनिका ह्या अष्टविनायक संस्थेमध्ये आहेत। आणि त्या अष्टविनायक संस्थेचे ज्या बालवाड्या आपल्या मा आशापुरा सोसायटीच्या आहेत ते आपल्याला जवळजवळ 22 वर्ष झाले, 18 ते 22 वर्ष झाले ते आपल्याला हँडओव्हर करत नाहीत, ते देत नाहीत। ते आपल्याला उद्धटपणे करून सांगतात की तुम्हाला काय जे काय करायचं असेल ते करा, आम्ही तुम्हाला बालवाड्या तुमच्या राखीव सदनिका देणार नाही। दुसरा मुद्दा असा आहे, अष्टविनायक संस्थेमध्ये 60 ते 65 लोकांनी ज्या खरेदी विक्रीच्या ज्या रूम केलेल्या आहेत त्या रूममध्ये ह्या संस्थेने अनऑथराइज संस्थेने अनलिगली त्यांच्याकडून काही गैरव्यवहार करून खरेदी विक्रीचे जे व्यवहार झालेले आहेत त्यांच्याकडून भरपूर काही पैसे उकळून जे ओरिजिनल जे टेनंट आहेत त्यांच्याकडून करार वगैरे करून विक्री वगैरे करून त्या लोकांना खरेदी विक्री केलेले जे सभासद आहेत त्यांना स्टॅम्प ड्युटी भरलेली नाही, हस्तांतरण शुल्क भरलेले नाही, रजिस्ट्रेशन केलेलं नाही, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून हस्तांतरणाचे आदेश घेतले नाहीत, अशा लोकांना 60 ते 65 लोकांना ह्या अनऑथराइज कमिटी मेंबर लोकांनी शेअर सर्टिफिकेट इश्यू केलेलं आहे। यांच्यावरती मायबाप सरकार माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे माननीय CEO कल्याणकर साहेब यांनी पूर्णपणे जबाबदारी घ्यावी आणि आमच्या गोरगरीब जनतेला जो होणारा त्रास आहे या त्रासापासून मुक्त करावे। तसेच आता जो आपला इथे जे जमलेला जो जनसमुदाय आहे ह्या लोकांना एवढ्या वर्षापासून जे अनलिगली जे कमिटी मेंबर आहेत त्या लोकांनी खूप त्रास दिलेला आहे, यांच्यावरती खूप अत्याचार केलेला आहे, जोर जबरदस्तीने ह्या लोकांना झोपडे आपल्या सदनिका विकण्यास सांगितलेले आहे। मूळ मालकांना ज्या सदनिका आहेत त्यांना विकण्यास सांगितले आहे। तर ह्याच्यावरती मायबाप सरकारने आणि पोलीस यंत्रणेने याचा पूर्णपणे शहानिशा करून यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी आपणास नम्र विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।